हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीमधील जागा वाटपात भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता। भाजप अंदाजे 36हून अधिक जागा लढणार, सूत्रांची माहिती। विद्यमान खासदारांच्या जागा द्या, शिंदे गटाची मागणी, तर शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। महायुतीच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज पुन्हा एकदा बैठक। लोकसभेच्या 13 जागांवरून महायुतीचा तिढा कायम, आज अंतिम निर्णय होणार। मुंबईत 6 किंवा 5 जागा भाजपला, तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर लढत, तर गोपाळ शेट्टी किंवा पूनम महाजन यांच्या मतदारसंघाची चाचपणी सुरू, सूत्रांची माहिती। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा। मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं मिशन डोळ्यासमोर ठेवा, केंद्रीय मंत्री अमित शहांच्या बैठकीमध्ये सूचना। नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या। संभाजीनगरमधल्या सभेतून अमित शहांचं मतदारांना आवाहन। महाविकास आघाडीच्या आज जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक। दुपारी 12 वाजता बैठक होणार। बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीमध्ये पक्षातील राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक। पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट। वंचितसोबत चर्चा करून जागा वाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। अमित शहांकडून संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार असण्याचे संकेत। मोदींसाठी संभाजीनगरमधून अजून एक कमळ दिल्लीत पाठवा, अमित शहांचं वक्तव्य। संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करणाऱ्यांसोबत बसायला ठाकरेंना लाज वाटायला हवी। गृहमंत्री अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। 1000% नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा दावा। निवडणुकीतील शेवटचे 2 दिवस महत्त्वाचे असल्याचं देखील सूचक वक्तव्य। शरद पवारांना महाराष्ट्रातील जनता 50 वर्षांपासून सहन करतेय, पवारांनी किमान 5 वर्षाचा हिशोब द्यावा, शहांची पवारांवर टीका। तर महाराष्ट्रानं पवारांना 50 वर्ष साथ दिली, जयंत पाटलांचं अमित शहांना उत्तर। एकनाथ खडसे आणि कुटुंबियांवर होणाऱ्या कारवाईला स्थगिती। 137 कोटींच्या दंडाचा अहवाल सरकारच्या विशेष तपास पथकानं सदोष ठरवला। सरकारच्या वेबसाईटवरील कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी दाखले द्या, प्रमाणित प्रतींचा आग्रह नको। राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीचे निर्देश। ठाकरे गटाच्या राजन साळवींच्या कुटुंबियांची सलग 3ऱ्या दिवशी चौकशी। आज दुपारी 1 ते 5 या वेळेत एसीबी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। मुंबईतील 15% पाणी कपात आजपासून मागे। पिसे पंपिंग स्टेशनला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा पूर्ववत। 3 ट्रान्सफॉर्मर, 20 पंप पूर्ण क्षमतेने सुरू। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका आजपासून पुणेकरांच्या सेवेत येणार। मुंबईकरांना मोठा दिलासा, सीएनजी 2.5 रुपयांनी स्वस्त। 73 रुपये प्रति किलो दरानं सीएनजी मिळणार, आजपासून नवे दर लागू। सोन्यानं विक्रमी उच्चांक गाठला। प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांची उसळी घेत 64,404 रुपये तोळा, तर चांदीचा भाव 74,200 रुपये प्रति किलो। बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच आणखी 250 एसी इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल होणार। नव्या कंत्राटदारासोबत बेस्ट प्रशासनाचा करार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।